झोपडं म्हणून आपण ते बेस्ट आहे, पण हे बिना म्हणजे रोज आमच्या खिशातून पैसे जातात तिथे. हा, स्टँडर्ड झोपडं हे बरोबर बोलले की हे स्टँडर्ड झोपडं आहे. फक्त एक टॅग भेटलेला आहे की नाही प्रधानमंत्री आवास योजनाचं, हे आम्हाला राहायला छत दिली पण काही नाही, काही कामाची नाही ही छत. म्हणजे वेगळं बेकार आहे. आता जे इथून इकडे जर लाभार्थी भरत असेल तर माझं सर्वांना एकच विनंती आहे की नको भरा रे बाबा, दुसरीकडे फ्लॅट घ्या, प्लॉट घ्या, पण इथे नको भरा. कारण की एवढी फसवणुकीची ही योजना आहे की मी नाही बोलू शकत शब्दामध्ये एवढं. गडकरी साहेबांनी मला सोन्याची नथ सांगितली. बाई म्हणे सोन्याच्या भावात घर भेटत नाही. आणि तुम्हाला म्हणे आम्ही गरम पाण्याच्या सुविधा देताय. कुठे गेले गडकरी साहेब? नाही आता हे चर्चा निघाली तर सरकारने तुम्हाला जी सुविधा सांगितली ते गरम पाणी सुविधा, एसटीपी प्लांट आणि खूप चांगलं घर, सगळ्या गोष्टी सांगितलं. त्या गोष्टी झाल्या नाही म्हणजे तुमच्यासोबत फ्रॉड झाला. तुम्ही केस करू शकता सरकारवर. बिलकुल करू शकता. बरोबर आहे की नाही? बिलकुल करू शकता. सरकारने सरकारनं फसवलं तुम्हाला. बरोबर फसवलं. सरकारनं फसवलं की नाही फसवलं? ते फसवलं की नाही? नक्की. बघा तुमच्या समोर दिसत आहे का इथे फक्त विटा लावल्या आहे, विटावर काही प्लास्टर नाही केलेला आहे आणि त्याच्यावर डायरेक्ट असं वरतून विटाच्या आतमध्ये प्लास्टर नाही केलं आहे. बघा मी जर विट असं काढत पण आहो ना तर असं पडतं ना, हे हलकी आहे. मी असं पाण्यात तरंगणारी वीट आहे. एकंदरीत हे पाण्यात बरोबर आहे ना? पाण्यात तरंगणारी वीट आहे, निष्कृष्ट दर्जाची आहे. बरोबर बरोबर. बँक काही ऐकत नाही. याच्यापेक्षा तुम्ही किराणा रोल हो बिलकुल राईट सर. बरोबर. म्हणजे असं वाटलं तर नसतं पैसे घेऊन द्या फसल्यावानी. पण या आवास योजनेच्या माध्यमातून या केंद्र सरकारने गरीब माणसाचा अपमान केला असं मी म्हणेन. इच्छा आहे का तुमची की इथे राहण्याची? नाही आम्ही तर आम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आता विचार करतोय. इथं कसं राहणार आहे? प्रधानमंत्री साहेबांनी तर इतका प्रयत्न करून प्रधानमंत्री साहेबांनी थोडे दिवस राहून पाहावं, आमचे वाले दुःख आम्हाला काय होते ते सहन करून पाहावं. थोडे दिवस इथं राहून पहा म्हणा कसं काय लोक राहत आहे. सरकारने तुमच्यासोबत इथं घर देऊन गरिबांना, आम्हाला तर वाटत आहे की मजाकच केलेली ही. त्याच्या हिशोबानं त्यांनी म्हटलं होतं की सगळं सोयी उपलब्ध होईल. तर मग कोणत्या सुविधा म्हणजे उपलब्ध झाल्या? आमच्या घराला सीपेज येते, पाणी आला तर आमच्या घरचं शॉर्ट सर्किट होते. शॉर्ट सर्किटमुळे आमचे घरचे फ्रीज खराब होते, सगळं काही होते. तर याचा म्हणजे काय खर्च का NIT देते का आम्हाला? प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा जाहीर निषेध. 6,90,000 प्रधानमंत्री आवास योजनेचे घर दिले आहे ते आपण दाखवूया आणि त्या आतमध्ये नेमकं काय त्रास आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर 6,90,000 प्रधानमंत्री आवास योजनेत हा एक हॉल, कंबाईन किचन जे आहे इथे आहे आणि त्यानंतर एक बेडरूम. आई अंदर आई एक बेडरूम, एक कदाचित 8x8चा बेडरूम असेल हा, 8x8चा आणि संडास बाथरूम जे आहे ते दिलेलं आहे. तर आता हे दिलं आहे 6,90,000 आणि गरिबांसाठी दिलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यात निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं आहे असा आरोप इथे राहणार लोक करतायत. हे स्थानिक या घरचे मालक आहेत. काय नाव आपलं? माझं निशिकांत सपाटे. सपाटे साहेब, काय इथे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेत घर घेतल्यानंतर काय तुम्हाला त्रास वाटत आहे आणि चांगलं केलं का तुम्ही इथे घेऊन असं वाटतं का तुम्हाला? हाऊस तर पुष्कळ होती, स्वतःचं घर पाहिजे म्हणून आयुष्यामध्ये पहिलं. पण इथे येऊन काही तसं वाटलं नाही. कारण की एवढं निष्कृष्ट पद्धतीचं बांधकाम आहे की याची एक पिटिशन कोर्टात दिल्या पाहिजे आणि जे निष्काळजीपणा काम NITने केलं, ज्या अधिकारी होते त्यांना सस्पेंड केल्या पाहिजे. काय इथं त्रास तुम्हाला होता? माझ्या घरी 1.5 फूट, पूर्ण जनतेला विचारून घ्या, 1.5 फूट पाणी होतं. वरतून ही भेग आहे ना, मी आता फुटिंग भरली. तुम्ही पाहू शकता, कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकता का वरचा कलर कोणता आहे आणि खालचा कलर कोणता आहे. इथे खूप मोठी गॅप आहे आणि म्हणजे अशी धसलेली नाही ना 3 इंचीची. ही मला म्हणजे माझ्या इथे मी काही लावलं नाही तर ते बरोबर नाही दिसत होतं, तर मी याच्यात फुटिंग भरली. आणि इथे इलेक्ट्रिकचा असा प्रॉब्लेम आहे की हमेशा शॉर्ट सर्किट होतात. तर मी प्रायव्हेट इलेक्ट्रिशियन वाल्याला बोलवलं तर तो म्हणे का पूर्ण वायरिंग करणं पडत, तर 18,000चा खर्च आहे म्हणे. म्हणजे तुम्ही आता 6,90,000 दिले, फायनान्स केलं का काय केलं? हो फायनान्स. किती रुपयात झाले आता पूर्ण पैसा खर्च झाला? मला आता रेट ऑफ इंटरेस्ट वाढला तर आमची नाही का किस्त वाढली, आता 7,000 रुपये झाली. टोटल अमाऊंट किती भरताय तुम्ही 6,90,000चा? आता माहित नाही, आता राऊंड फिगर जेव्हा क्लिअर होईल तेव्हा माहित पडेल. म्हणजे 20 वर्ष दिले आहे. तरी अंदाजे किती? हो समथिंग मला वाटते
15 तर नाही, पण 16-15 जाईल. म्हणजे जे 6 लाखाचं घर आहे तो त्यापेक्षा दुप्पट नाही, 2.5 पट लोक तुम्हाला पैसे भरायला लागत आहेत. म्हणजे सरकारने गरिबांना घर देण्याचं तर ठरवलं, पण बँकवाल्यांचा खिशात पैसे टाकले. बरोबर. म्हणजे फायनान्स तुम्ही जे करता ते बँकेच्या खिशात चालले. गरिबांसाठी उरलं काय? आमचा हाडाचा रक्ताचा पैसा आहे तो. 20 हर महिन्याला किस्त लागते तर देणं पडते आम्हाला. बँक काही ऐकत नाही. याच्यापेक्षा तुम्ही किराणा राहिलं. हो, बिलकुल राईट सर. बरोबर. हो. म्हणजे असं वाटलं तर नसतं पैसे घेऊन द्या. फसल्यावानी फसल्यासारखं वाटतं. म्हणजे आता हे प्रधानमंत्री गटरीचं पाणी येते, त्या संडासातून बाहेर येते. किरायाचं घर आलं असतं तर बदलू शकलो. स्वतःचं घर तर बदलू शकत नाही. बरोबर आहे. हीच भावना आहे तुमची. वायरिंगचं तर एवढं थर्ड क्लास काम आहे का ज्याची हद नाही. बांधकाम तर तिच्याहून जास्त. कारण की नाही का, मला नाही का लाजे शर्मेला नाही का इथं पुटिंग भरणं पडली. तर प्रधानमंत्री आवास योजने जे आहे गरिबांना घर देण्याचं काम प्रधानमंत्री साहेबांचा एका प्रयत्नानंतर करण्यात तर आलं. लोकांना घरे मिळाली, पण ते घर जे आहे स्वतः लोकच बोलतायत की कसे घर मिळाले आहे, यापेक्षा तर किरायाचं घर मध्ये राहिलं असतं तर पुरलं असतं, असं लोकांची भावना आहे. आणि अशी भावना का झाली, इथे सुविधेचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे जे आहे जनता त्रस्त आहे. असं एकच घर नाही आहे, पूर्ण जी बिल्डिंग आहे ते त्या ताई एकदा त्यांचाही घर बघून घेऊ. आज सांगणार तर नाही. हा, चला. इथूनच सुरुवात करा तुम्ही. काय त्रास आहे? इधर काय त्रास? पूर्ण सिमेंट इथून पडते, पूर्ण हे पडते आहे. दार उघडताना बंद करताना. हे तुमचे इलेक्ट्रिकचे सॉकेट. हे इलेक्ट्रिकचे सॉकेट हे अशा वायरी निघून जाते. हे इलेक्ट्रिकच्या सॉकेटच्या वायरी निघून जाते. हे खिडकीचं हे पहा, पूर्ण अशी खिडकी बंद करायला गेलं हे अशी पूर्ण अशी आडवी होऊन जाते. खिडक्या असे. हे कन्स्ट्रक्शन पहा, पूर्ण सिमेंट पडते त्याच्यातून. हा वाला जो सज्जा आहे हा मागे सकाळी 4 वाजता इथून आपापच हे पूर्ण पडलं. काय हे वाला इथून गड्ढा होऊन पूर्णच्या पूर्ण निघून पडलं आमच्या अंगावर. आम्ही इथं झोपलेलो होतो, पूर्ण सामान आमचं पडला खाली. अरे म्हणजे आता म्हणजे इलेक्ट्रिकचा हे भिंतीमध्ये खिळा तुम्ही असा हा टाकलेला आहे ना, याला हाताने असा हलवाल ना तो निघून जाते. अच्छा, म्हणजे तुम्ही बुक्की मारली तर पडेल का? हो, बुक्की मारली तरी पडेल. हे याला याचे पहा, हे एवढाले अर्धले हे आहेत. हे असे हे फ्रेम, तर याच्यातून साप, बेडूक, गोम काही नाही घुसत राहते नुसते घरामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, इथे घर घेऊन तुम्हाला चांगलं झालं की नाही झालं? काय लॉस मध्ये आहे पूर्ण, म्हणजे जीवाचीच हे नाही ना. हे आता नवीन असताना कन्स्ट्रक्शन असं आहे, तर 5-10 वर्षामध्ये काय कन्स्ट्रक्शन जीवाचा धोका आहे इथे. ऑब्व्हियसली धोकाच आहे ना. किती रुपये पडला तुम्हाला पूर्ण फायनान्स करून? 14 लाखापर्यंत पडला. 6,90,000 का 14 लाखात पडलं. आणि इच्छा आहे का तुमची की इथे राहण्याची? नाही, आम्ही तर आम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हायचा आता विचार करतोय. कारण की इथं कसं राहणार आहे. प्रधानमंत्री साहेबांनी तर इतका प्रयत्न करून प्रधानमंत्री साहेबांनी थोडे दिवस राहून पाहावं, आमचे वाले दुःख आम्हाला काय होते ते सहन करून पाहावं. थोडे दिवस इथं राहून पहा म्हणा, कसं काय लोक राहत आहे, कसं सरकारने तुमच्यासोबत इथं घर देऊन गरिबांना. आम्हाला तर वाटत आहे की मजाकच केलेली ही. कारण की गरिबाच्या पैशासोबत आणि जीवासोबत मजाक आहे. पैशांसोबत पैसा तर कमावला जाईल, पण जीव थोडी कमावला जाणार आहे. लोकांच्या असुविधा आहे. आणखी लोकांशी आपण बोलूया. या प्रधानमंत्री आवास योजना तिरोडी, बरोबर, तरोडी या भागात प्रधानमंत्री आवास योजने जे आहे घर तर देण्यात आले आहे, मात्र त्यात काम निकृष्ट दर्जाचं झालंय असा नेमका आरोप या भागातील लोकांचा आहे. आपण ही भिंत बघा, या भिंतीला जेव्हा एकंदरीत एक निवेदन देण्यात आलं की घरात जे आहे पाणी पाझरते, तर त्यामुळे NITचे लोक आले आणि त्यानंतर इथे चेकअप करून गेले, तर अशा चित्र दिसलं. आणि आपण गॅप बघा, इकडे थोडं दाखवा, जवळ क्लोज या. सिमेंट इथे भरावं लागतं, जेव्हा आपण काही वीट लावता मधात, तर मधात सिमेंटचं तुम्हाला त्यात पॅकिंग करावं लागते. मात्र जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विदाऊट सिमेंटचे पॅकिंग करण्यात आले. लोकच बोलतील जे काय बोलतील. काय सांगाल सर? प्रधानमंत्री आवास योजना ही बनवली तर आहे लोकांना, गरीब लोकांना जे घरं दिले आहे आणि लोकांनी एक आपलं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. पण त्या हिशोबाने NITने या प्रकारे ते बांधकाम केलेलं नाहीये. एकदम निकृष्ट दर्जाचं. आणि तो फ्लॅट त्या लोकांना करीबन 17-18 लाख मध्ये जात आहे फायनान्स करून. आता मला सांगा, जेव्हा 17-18 लाख जात आहे तर तो फ्लॅट कसा असावा आणि त्याचे काम कसं असावं, आहे ना. त्या सर्व सुविधा त्या 17-18 लाख लोकांना मिळायला पाहिजे ना.
बँकेत आपले पैसे घेतले, NIT बी आपले पैसे घेत आहे, पण इथच्या लोकांना का सुविधा भेटत आहे? तर लोकांना वारंवार इथं तकलीफांना समोर जात आहे. बघा तुमच्या समोर दिसत आहे का इथे फक्त विटा लावल्या आहे, विटावर काही प्लास्टर नाही केलेलं आहे आणि त्याच्यावर डायरेक्ट असं वरतून विटाच्या आतमध्ये प्लास्टर नाही केलं आहे. हे दाखवा बघा, मी जर हे विटा असं काढत पण आहो ना तर असे पडताना हे खूप हलकी आहे. मी असं की पाण्यात तरंगणारी वीट आहे, एकंदरीत हे पाण्यात तरंगते, बरोबर आहे ना? पाण्यात तरंगणारी वीट आहे, निकृष्ट दर्जाची आहे. बरोबर बरोबर. आणि अगर पाणी अगर जास्त आलं, मूर्ख बनवलं का जनतेला? नाही, ज्यांनी हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, ज्यांनी NIT ने प्रोजेक्ट घेतलेला आहे. कहाँ से आ रहा है आपका? ये देखिए सर, तो लाइट है क्या? लाइट है. अरे बापरे, क्रॅक पडन का? ये देखिए ये पूरा काय देख रहे हैं ना, क्या हो रहा है यहाँ पे? ये पानी लीकेज है, और ये पूरी दीवार है ना, पानी आता है पूरी गीली हो जाती है, अंदर चले ये तो दिखाता फर्स्ट, ये तो ग्राउंड फ्लोर है, ग्राउंड वो भी पानी आ रहा है. पूरी गीली हो जाती है अंदर फिर चलिए, ये दीवार भी। अरे बापरे. सर अंदर चलिए मैं दिखाता हाँ, कौन सा घर है? चल. हूँ. ये देखिए सर, अरे बापरे. देख रहे हैं, वो देखिए ये आधे फ्लैट में, आधे में लाइट है, आधे में लाइट नहीं. अच्छा, इधर का लाइट जलता है तो इधर का लाइट नहीं जलता है. देखिए ये वायरिंग का प्रॉब्लम है कि क्या इलेक्ट्रिशियन के बुलाए नहीं बुलाए थे? इलेक्ट्रिशियन को दिखाया था, हाँ, उसने बोला कि मीटर का मतलब इसका सेटिंग ठीक नहीं हुआ है, मतलब वायरिंग ठीक नहीं है. ठीक है, वो तो इलेक्ट्रिकल ठीक है, लेकिन कंस्ट्रक्शन थोड़ा डर है ना यहाँ पे. बहुत डर है कि थोड़ा रहना सेफ है यहाँ पे? नहीं है, नहीं है, बिल्कुल सेफ नहीं बिल्कुल है. सेफ नहीं है. बिल्कुल ठीक है, safe नहीं है. 6,90,000 जनतेला. ये देखिए बाथरूम, ऐसा बाथरूम मतलब ग्राउंड फ्लोर का. ये देखिए सब पूरा टूट टूट के गिर रहा है वो. हाँ. सरकारने घर तर दिलं पण गरिबांसोबत मजाक केलं, बरोबर आहे की नाही? हा, मी जे बोलतो बरोबर बोलताय की नाही? तुमच्या माझ्या अंगावर येईल. हा. व्यवस्थेच्या नावावर चुतिया बनवलेल्या आहे. नावापुरती गव्हर्नमेंटने घर दिलंय, सोय काहीच नाही दिली आहे, काहीच नाही दिली आहे. काहीच नाही, व्यवस्थित सोय दिलीच नाहीये. मोदी साहेब तर खूप काम करतात गरिबांसाठी. हो, पण दिसत आहे ना, बघितलं ना तुम्ही की कसं सोय दिल्या. इथं ओल आला, काही आलं, पूर्ण आमच्या तर फ्लॅट मध्ये बटण्याच्या वरती पाणी गळून राहिलं. भीती वाटते आम्हाला बटन सुरू करायला. ठीक आहे. खाली बोर्डामधून समजा शॉक लागला आम्हाला 1-2 वेळा. कोणता आहे तुमचा फ्लॅट? 4था नंबरचा? पन्नी का लावली तुम्ही तिकडे? पाणी, पाऊस येते ना, पूर्ण पाण्यामध्ये, पूर्ण पावसाळ्यात पूर्ण पाणी येते घरामध्ये, पूर्ण घरात पाणी, 4थ्या फ्लोअरवर पाणी येते. हो, पूर्ण फर्निचर ओलं झालं समजा, सगळं झालं. सगळं. बोर्डामधून आम्हाला शॉक पण लागला. बापरे. हो, 1-2 वेळा शॉक लागला. सांगितलं आम्ही, पण त्यांनी काही केअर नाही केलं समजा त्या गोष्टी. काहीच नाही केलं. हो हो म्हणते, तेवढ्या पुरतं करून दिला, पण काही नाही, पाणीच येते. मग आता आता काय विचार आहे तुमचा? त्यांनी आम्हाला करून द्या समजा. आता एवढ्याले पैसे घेतले समजा. किती रुपये घेतले? आमच्या तर 18 लाख जाते ना जी समजा. 6,90,000 फ्लॅट हो हो, तर फायनान्स करून. फायनान्स करून. मग आता आम्ही कसं भरायचं ते, एवढं कसं ते दुरुस्त करायचं? तुम्हीच करा म्हणते दुरुस्त. 18 लाख रुपये तुम्ही भरले, मग? तुम्हाला आवडला का हा फ्लॅट? आता यास लागलं ना, तर आधी काय माहित नव्हतं एवढं समजा की असं असं होईल माहित म्हणून. असतं आले असते का? नाही, कशाला असतं, किरायाच्याच घरात राहिलो असतो आम्ही. आता जे लोक घेतात प्रधानमंत्री आवास योजनेचे फ्लॅट, त्यांना सांगा का या म्हणून इकडे राहण्यासाठी? नाही, कशाला सांगू आम्ही, हे अजिबात नाही घ्यायचं बाबा हे असे फ्लॉट. किरायाच्या घरात राहिले ते फसल्यासारखं वाटते का परवडते. तुम्हाला इकडे? मग फसल्यासारखं वाटत आहे ना. खरंच की काय? मी बोलतो म्हणून बोलतो. खरंच आहे. तुम्ही पहा, पावसाळ्यात येऊन समजा कसं होते ते. तर आता बाकी काही पावसाळ्याचा त्रास आहे, बाकी काही त्रास नाही. गडर भरतात लोकांची पूर्ण पावसाळ्यात, नाही तर पूर्ण गटारसाठी कोणी येत नाही, काही नाही. कोणीच नाही, कोणी साफाई नाही करून देत, पाणी काहीच नाही नाही. भेटते का उन्हाळ्यात? पाणी तर अजिबातच नाही मिळत जी समजा. नुसतं पाण्यासाठी भांडणं होतात, नुसते पाण्यासाठी. मग पाण्याचा किती त्रास आहे. विहीर आम्ही हे केली, विहीर आता उपसली म्हणून आता विहिरीचं पाणी येत आहे. विहीर कोणी उपसली? सरकार नाही, तुम्ही? आम्ही NIT मध्ये गेलो होतो, तिथे सांगितलं. आणि हा रोड सुद्धा बनवला ना, आम्ही सांगितल्यानंतरच बनवला आहे. पहिले रोड किती खराब होता. सगळेच प्रॉब्लेम आहे इथे आल्यानंतर. तुम्हाला म्हणजे 6,90,000 फ्लॅट 18 लाखाला पडला का? मग काय तर किती व्याज घेऊन राहिले ते लोक दुसऱ्या बँकेमध्ये. ते सरकार अशी करू शकत होती ना की 6,90,000 तुम्ही देताय, तर तुम्ही आम्ही NIT ला किस्त भरतो,
बँकेकडून नको घ्या, हे करू शकत होते पण ते नाही केलं. फक्त बँके थ्रू घेण्यापेक्षा त्यांनी आम्हाला ही योजना त्यांच्याकडून आली पाहिजे होती की तुम्ही आम्हाला किस्त द्या, जसं आम्ही बँकेला पे करत आहोत तसं तुम्ही आम्हाला करा. सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावावर बँकेचे खिशे भरण्याचं काम खिशे केलं. भरण्याचे काम केलेलं आहे आणि ते खिशे आपल्या भरण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यासोबतच. आणि जनतेला त्रास आहे, पुष्कळ त्रास आहे. जे वॉशरूमच्या सीट आहे ते अंदर जात आहेत, आतमध्ये जाऊन राहिले. खूप बेकार आहे. म्हणजे आम्ही सांगून आम्हाला तर असं वाटतं की फालतू येऊन पस्तावून राहिलो. हे लोक तर खूप सांगते आम्ही गरिबांसाठी घर दिलं, आम्ही गरिबांना एवढं केलं, आम्ही गरीब झोपडं परवडते पण हे नाही परवडणार. झोपडं म्हणून आपण ते बेस्ट आहे पण हे बिना म्हणजे रोज आमच्या खिशातून पैसे जातात तिथे. स्टँडर्ड झोपडं हे बरोबर बोलले की हे स्टँडर्ड झोपडं आहे. फक्त एक टॅग भेटलेला आहे की नाही प्रधानमंत्री आवास योजनाचं, हे आम्हाला राहायला छत दिली पण काही नाही, काही कामाची नाही ही छत. ही नाही दिली असती ते परवडलं. एवढं नाव झालं मोदी साहेबांच्या हे योजना दिली म्हणून. नाही काही ही फ्रॉड योजना आहे आणि आम्हाला चुतिया बनवण्यात आलेला आहे ह्या योजने थ्रू. त्याच्यात काही तथ्य नाही आहे त्यांच्या. गरिबांसाठी कोणीच काय नाही करत, नाही काहीच नाही, फक्त नावापुरतं योजना, नावापुरतच आहे ही योजना. जनतेला म्हणजे तुमच्या मनात चीड आहे का हे योजना इथे आल्यानंतर? हो खूप जास्त, कारण की आम्हाला जी फॅसिलिटीज मिळाली पाहिजे नव्हती. आम्हाला म्हटलं होतं की गार्डची फॅसिलिटीज, लाईटची फॅसिलिटीज, रात्री जे ड्युटीवरून ऑफिस मधून येतात ते अंधारात पूर्ण अंधार असतात, एवढे केसेस होतात इथे, त्याच्या काही इथं काही कारण नाही. सरकार गरिबांसाठी काही करत नाही आणि केलं तर असं करते. त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. नाही करत सरकार, आम्ही आमचे सण जगून घेतो. बरोबर, आतापर्यंत तर चालतच होतं ना जे पण आहे ते. लाईट फिटिंग सुद्धा बरोबर नाही. इथे जे पंतप्रधान आवास योजना नाव मोठं म्हणून सांगितलं आहे मोदी साहेबांनी, परंतु इथे हे जे केबल जो टाकलेला आहे लाईनचे, इथं पूर्ण आवास योजनेमध्ये 24 बिल्डिंग मध्ये जे केबल टाकलेले आहे स्ट्रीट लाईटचे, हे पण बरोबर नाही. कारण की हे कुठे कुठे कट होतात आणि लाईट पूर्णपणे बंद होतात. बंद होऊन त्यामध्ये समजा जर एखादा वायर कट राहिला तर ते धोका होण्याची बी शक्यता आहे, शॉर्ट होऊ शकते. जर समजा असं कधी काय एखादी घटना घडली तर याच्यात मी म्हणतो की शासन प्रशासन मोदी साहेब जिम्मेदार राहतील का, असं माझं म्हणणं आहे. फक्त महाराष्ट्र शासनाने हे एवढं लावून ठेवले की लाडकी बहिणीला 1500 रुपये दिले म्हणजे लाडकी बहीण आपल्या घरामध्ये सुखाने राहील, अशाला भागेल का? नाही होणार. लाडक्या बहिणीची जिम्मेदारी उचलावं लागेल की लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन राहिलो तर लाडकी बहीण आपल्या घरामध्ये कशी राहील सुखी, हे सुद्धा शासनाने जाणून घेतलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे लाडकी बहीण राहते ते सुखी नाही आहे. सुखी नाही, बिलकुल सुखी नाही. ताईशी बोलू आपण. ताई, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण राहते, तुम्ही लाडकी बहीण आहात की नाही आहात? सर, सध्याच्या कंडिशन मध्ये मी खसरा क्रमांक 62 मध्ये आहे. इथे एवढी लोकांची सगळ्यांची प्रॉब्लेम आहे, आणखीच माझी पण प्रॉब्लेम आहे. इथे जे बांधकाम केलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, यांचं जे वॉल कंपाऊंड आहे, लेवल जो आहे तळ लेवल, हा म्हणजे यांनी खोदकाम करून नाही केलेला आहे. आणखीच यांचा हा पूर्ण दबच चाललेला आहे. आणि वॉल कंपाऊंड जे आहे बघितलं आता आम्ही सर्चिंग केलं तर की तो पूर्ण दबच चाललेला आहे. म्हणजे चोर जरी कोणी आला तो वरतून येऊ शकते, आणखीच त्याला भिंत तोडायची गरजच नाहीये. आणि बरेचशा लेडीजची प्रॉब्लेम आहे की आमची सगळ्यांचीच प्रॉब्लेम आहे की इलेक्ट्रिसिटी मध्ये ते पाणी सिपेज होत आहे, कोणाचे सज्जे सिपेज होत आहे. 4थ्या फ्लोअरवरचा फ्लोअर तर गळतच आहे, पण ग्राउंड फ्लोअर तर एवढा गळत आहे की तो व्यक्ती राहू नाही शकत. आणि पावसाळ्याचे 4 महिने जर म्हटले तर इथे व्यक्ती त्याला समजून घ्यावं लागते, पावसाळा लागला आपला आता दुसरीकडे जायचं. बापरे. हा, एवढी प्रॉब्लेम इथे आहे. मी स्वतः बघितलं, मला 3 वर्ष होता इथे आता, की पावसाळा लागला की ग्राउंड फ्लोअरचे जेवढेही लाभार्थी इथे राहत आहे त्यांना हा विचार करावा लागते की आपण एकतर रेंटचं घर पाहायचं, नाहीतर वरतीच फ्लॅट खाली असेल तर त्यांना रेंट ही मागायचं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नाहीये. सरकारने आम्हाला घर तर दिले आहे, पण दिले त्यावेळेस हे एवढे सुंदर दिसत होते, जशी नवीन नवरी दिसतं तसं म्हटलं तरी चालते. मी खरं सांगते, अशी हसण्यालायक योजना आहे ही. स्टार्टिंगला खूप सुंदर वाटली, गरिबांना असं वाटलं की नाही स्वतःचं घर झालं. लोकांच्या हातात जो किराया देत आहे तो आता आमचं घर होणार आहे आणि आम्ही EMI भरणार आहे. पण नाही, 3 वर्षात 4 वर्षात लोकांना सगळं दिसून गेलं इथे की ही योजना कशी आहे. अर्ध बांधकाम कंस्ट्रक्शन जे आहे ते काँक्रिटिंग मध्ये आहे आणि अर्ध जे आहे ते फोमचे म्हटलं तरी चालते की एक छोटासा मुलगाही ते वीट उचलून घेईन अशा अवस्थेमध्ये हे बांधकाम केलेलं आहे. हा, म्हणजे वेगळं बेकार आहे. आता जे इथून इकडे जर लाभार्थी भरत असेल तर माझं सर्वांना एकच विनंती आहे की नको भरा रे बाबा, दुसरीकडे फ्लॅट घ्या, प्लॉट घ्या, पण इथे नको भरा. कारण की एवढी फसवणुकीची ही योजना आहे की मी नाही बोलू शकत शब्दामध्ये एवढं.
एक तर पैसे जास्त घेत पैसे, हा आणखी एक पैशाचा फंदा असा आहे की स्टार्टिंगला जे सांगितलं होतं की 6.5 पावणे 7 मध्ये ही स्कीम आहे गरिबांसाठी, प्रधानमंत्री आवास योजना, तेव्हा बरेच लोकांनी भरले, लाखो करोडो लोकांनी भरले. पण जेव्हा लोक घ्यायला गेले नंबर लागल्यावर, तर फंडा त्यांचा असा होता, प्रायव्हेट बँका बसवून दिल्या होत्या. आम्ही 2018 मध्ये मी फॉर्म भरलेला, प्रायव्हेट बँका तिथे ऑलरेडी पूर्ण, बल्कि गव्हर्नमेंट बँक एकही नव्हती. नितीन गडकरीकडे पण गेले होते ना सर, मी मुंबई पर्यंत गेली आहे की आणखीच मी घरासाठी नाही भांडली, याच्यासाठी नाही, मी प्रायव्हेट बँकेतून लोन घेणार नाही. जर मला गव्हर्नमेंट बँकेतून लोन देत असेल तरच मी घर घेईल. हा ठीक आहे. गडकरी साहेबांनी मला सोन्याची नथ सांगितली. बाई म्हणे सोन्याच्या भावात घर भेटत नाही. आणि तुम्हाला म्हणे आम्ही गरम पाण्याच्या सुविधा देताय. कुठे गेले गडकरी साहेब? आता कुठे गेले? माझा व्हिडिओ हा त्यांच्यापर्यंत मिळते का गरम पाणी? कुठे सर गरम पाणी? आमचा तो एसटीपी प्लांट जो आहे तो चालू नाही केलाय. फ्लॅक्स थंड पाण्याच्या लोकांना एवढं आहे की 4थ्या फ्लोअरवर गुंडांनी पाणी न्यावं लागते. कोणाच्या घरात म्हातारे आहे, एजड आहे, ते कुठून नेणार? खालतून ग्राउंड फ्लोअरवरून 4थ्या फ्लोअरवर पाणी न्यावं लागते. उन्हाळा 4 महिने एवढा टेन्शनचा जाते इथे की विहिरीमध्ये बूंदभर का गडवाभर पाणी निघत नाही, असं आहे. नळ सुद्धा येत नाही, आले तर 1 दिवस येईल तर 4 दिवस कुठे पाहू. सोन्याच्या भावात घर नाही मिळत. असं सांगितलं होतं त्यांच्या सरकारने. अरे बाबा सर, उपकार तर सोडा, आम्हाला फसवणूक केल्यासारखी आम्हाला वाटतं की आमची फसवणूक केली त्यांनी. पैसे वापस मागता का सरकारला? सर पैसे वापस नाही तर आम्ही असं समजू त्यांनी आम्हाला घर नाही दिले, ते आमचे नौकर आहे. आम्ही सुद्धा असं सुद्धा म्हणेल ते आमचे नौकर आहे, कारण की आम्ही पब्लिक आहोत तर ते आहे. फ्रॉड केस करता का सरकारवर? बिलकुल मी तयार आहे. जर लेडीज नसेल तरी चालेल, मी तयार आहे. कारण की मी एवढी त्रस्त झाली आहे इथे आली तेव्हाची राहायला की नाही सांगू शकत. खरंच फ्रॉड केस करा का सरकारवर? बिलकुल करणार. कारण मला सोन्याची नथ सांगितली, गरम पाण्याचं सांगितलं त्या सरांनी. माझा हा मेसेज जर पोहोचेल ना तर तो आणखीच माझ्या फ्लॅट जवळ येईलच. नाही, आता हे चर्चा निघाली तर सरकारने तुम्हाला जी सुविधा सांगितली की गरम पाणी सुविधा, एसटीपी प्लांट आणि खूप चांगलं घर, सगळ्या गोष्टी सांगितलं, ह्या गोष्टी झाल्या नाही म्हणजे तुमच्यासोबत फ्रॉड झाला, तुम्ही केस करू शकता सरकारवर. बिलकुल करू शकता. बरोबर आहे की नाही? बिलकुल करू शकता. सरकारने फसवलं ना? सरकारनं फसवलं ना तुम्हाला? बरोबर फसवलं. सरकारनं फसवलं की नाही फसवलं? काय ते फसवलं की नाही? नक्की. आता या व्यक्ती सर, या व्यक्ती 4थ्या फ्लोअरला राहते. या व्यक्ती 4थ्या फ्लोअरला राहते. पाणी खतम झालं, त्यांचा मुलगा घरी नाही, सकाळी 10 वाजता जर जॉबवर जाते तर संध्याकाळी जर यांना पाण्याची गरज पडली, या ग्राउंड फ्लोअरवर नेऊ शकेल का पाणी वरतं? आहे का सरकारकडे याचं उत्तर? नळ कुठे आहे? खाली नळ ग्राउंड फ्लोअरला आहे ना, सर्वांचे नळ ग्राउंड फ्लोअरला आहे. म्हणजे 4थ्या फ्लोअरला फक्त जर टँक भरेल वरची तरच यांच्या नळामध्ये पाणी येईल फ्लोअरला, नाही तर आणखीच पाणी येणार नाही, गुंडांनी न्यावं लागेल. तर ही बाई नेऊ शकते का? याचं उत्तर आहे का? आणि त्यांच्या अटीमध्ये लिहिलं होतं 24 तास पाणीची सुविधा, 24 तास सिक्युरिटी गार्ड, 24 तास इलेक्ट्रिसिटी, 24 तास सर्व तुम्हाला गार्डनिंग मिळेल. आणि सिनियर सिटीजनला सगळ्यात खालचे फ्लोअर देऊ असे म्हटले. आणि जे एजड आहे त्यांना फ्लोअर पाहून देऊ, ग्राउंड किंवा फर्स्ट, असंही झालं नाही. मग त्यांनी असं काही व्हेरिफिकेशन आणि मॅप मध्ये जसं दाखवला होता मॉडेल त्यांचा, तशा मॉडेल सारखाही यांचा मॉडेल बनलेला नाहीये जसं आम्हाला दाखवला गेला होता. म्हणून माझ्या प्रती तर असं आहे, आमच्या सर्वांची यांनी फसवणूक केलेली आहे. म्हणून सर्वांना इथून इकडे जे फॉर्म भरणारे असेल आणि यांची इथे म्हणजे व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. त्यांनी जे बोलले होते सरकारने पूर्ण व्हेरिफिकेशन करायला पाहिजे की इथे EWS कॅटेगरी मधले लोक राहत आहे का. कारण का इथे एवढे म्हणजे हाय लेवलचे लोक राहायला आले आहे की त्यांनी जे बोलले त्याच्याही वर आहे. म्हाताऱ्यांना 4था फ्लोअर देऊन ठेवलाय, म्हाताऱ्या लोकांना 4था फ्लोअर देऊन ठेवलाय. त्यांच्या याच्यामध्ये लिहिलं होतं की जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना खालचे फ्लोअर देण्यात यावं म्हणून, आणि त्यांना वरचे फ्लोअर दिले. आणि त्यांना मग काही लोकांनी म्हटलं की आम्हाला थोडासा ट्रान्सफर करून द्या, तर त्यांनी म्हटलं की नाही सगळे फ्लॅट बुक झाले आहे. बरं, आणि या आवास योजनेच्या अंतर्गत गरिबांना 6.5 लाख असेल, काही लोकांना 9 लाख असेल, काही लोकांना 11 लाखात जे आहे फ्लॅट देण्याचं काम करण्यात आलं. मात्र फ्लॅट तर देण्यात आलं, मात्र त्यात सुविधाचा अभाव आहे आणि त्यात सुविधा काहीच देण्यात आलं नाही. आपण सध्या तरोडी या भागात आहे आणि इथे जे आहे बागे आपण पाहू शकता की फ्लॅट्स आहे आणि इथे जे एसटीपी प्लांट इथे देण्यात आलाय. सर्वात आपण इथे ज्या कव्हरेज दाखवतोय एसटीपी प्लांट कडे दाखवतोय की काय याची अवस्था आहे. तर एसटीपी प्लांट मध्ये काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीये. मागील 2 वर्षापासून जसं तसं आहे, म्हणजे असे मराठीत एक म्हणते ना धाके 3 पात, तशा पद्धतीचं आहे. आपण गरिबांना योजना तर दिली पण त्या सुविधा काय, सामान्य जनतेला सुविधा लागतात, त्या सुविधा
अतिशय खालच्या दर्जाचं आहे. काही लोक सांगतात की घरात पाणीचा प्रॉब्लेम आहे, इथे पाणी असते, STP म्हणून जे मलमूत्र निस्सारण जे असते ते होत नाही. आपण इथल्या लोकांशी बोलूया. काय सांगाल, प्रधानमंत्री आवास योजनेने तुम्हाला घर दिलाय, म्हणजे खूप कमी पैशात घर दिलाय, गरिबांसाठी खूप मोठी योजना आहे. काय किती फायदा झाला तुम्हाला या योजनेचा? प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरिबांचं स्वप्न राहतं की आपलं स्वतःचं घर व्हावं. पण या आवास योजनेच्या माध्यमातून या केंद्र सरकारने गरीब माणसाचा अपमान केला असं मी म्हणेल. कारण की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लोकांना घरं ते दिले, परंतु इथे प्रॉब्लेम इतके क्रिएट केलेले आहे की आज जर घरामध्ये राहतो म्हटलं तर सिपेजचा प्रॉब्लेम आहे, गट्टू नाही बरोबर. आज STP प्लांट बघत आहे तुम्ही, इथे ना याच्यावर कव्हरिंग आहे काही ना काही. एखादा जर लहान मुलगा खेळायला गेला किंवा काही गेला पडला तर याची जबाबदारी केंद्र शासन घेणार का? प्रधानमंत्री आवास योजनेतले जे कोणी संबंधित अधिकारी आहे, NITचे प्रशासन अधिकारी आहे, ते घेणार का याची जबाबदारी? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे जे सगळ्या सुविधा यांनी जे म्हटलं होतं की आम्ही गरम पाणी देणार, जे काही यांनी जे काही म्हणजे लोकांना आश्वासने दिले त्याच्यामध्ये हे खरे ठरलेले नाही. आणि दुसरं म्हणजे की इथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लोक आले पण यांच्यामध्ये आपसातच झगडे लावून दिले. कारण की तुम्ही पूर्ण कामं केलेले नाही, NIT प्रशासन आणि NMRDA हे पूर्ण कामं केलेले नाही. आणि त्याच्यामध्ये आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सोसायटी फॉर्म करा, तुम्ही ते सोसायटी झाल्यावरच आम्ही तुम्हाला तुमचा फंड देऊ आणि तो फंड घेतल्यानंतर तुमचे कामं तुम्ही करा. तर याच्यामध्ये जर सोसायटी जर आम्ही केली तर तो पूर्ण पैसा आम्ही त्याच्यामध्येच लावणार का? दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, इथे फार सिस्टम लागलेलं नाही. आता मधातच एका बिल्डिंग नंबर 16ला आग लागली होती, तिथे सिलेंडर मला आग लागली होती. आणि त्या आगीमध्ये जर एखादं कोणाचं नुकसान झालं असतं तर त्या नुकसानीमध्ये पूर्ण अख्खी बिल्डिंग उडून गेली असती तर त्याची प्रशासन जबाबदारी घेणार का? फायर एक्सटेन्शन नसल्यामुळे इथे एकही अग्निशमनचा हा असा जवळपास एकही सिस्टीम नाही. आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे की इथे जर अर्ध्या रात्री एखादी इमर्जन्सी सेवा कोणती आली तर ती इथे सेवाच मिळत नाही. तर माझा आरोप आहे NIT प्रशासनावर, केंद्र शासनावर की कमीत कमी तुम्ही गरिबांना घर देताना त्यांना आश्वासन देऊ नका किंवा त्यांची दिशाभूल करू नका. आणि जर असं असेल तर येणारं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जर इथल्या म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लोकांनी जर काही फटका दिला तर त्याचं जबाबदारी इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लोकांची किंवा नागरिकांची राहणार नाही. याला सर्वस्वी जबाबदार NMRDA आणि NIT राहील. धन्यवाद. बरं, इथे आता बाकीचे लोक प्रधानमंत्री आवास योजनेसाठी फॉर्म भरत आहेत आणि त्यांना प्रधानमंत्री आवास योजना पाहिजे आहे, अशा लोकांना काय सांगणार? काय त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? आपण इथे राहत आहे, आपण रहिवासी आहे, सुविधाचा काय अभाव आहे आणि सामान्य जनतेला तुम्ही आता काय सांगा जे फॉर्म भरतायत? हे बघा, मी आता इथे 4 वर्षापासून राहत आहोत. सर्वात पहिला व्यक्ती इथे येणार आम्ही, तर त्याच्यामुळे मला एवढा त्रास होत आहे. पहिल्यांदा तर मला असं वाटत होतं की ही आवाज योजना खूप चांगली आहे. माझे नातेवाईक यायचे, मित्रमंडळी यायचे, मी सगळ्यांना सांगायचो की ही आवाज योजना खूप चांगली आहे, सर्वांनी फॉर्म भरा. ज्यांना ज्यांना खरंच घराची आवश्यकता आहे त्यांनी फॉर्म भरला, तुमचा नंबर लागला, तुम्हाला तुम्ही इथे राहायला येऊ शकता. पण आता जरी इथे एवढ्या समस्यांचा अभाव आहे की लोकांना म्हणजे आता त्रासून गेल्यात. मी सुद्धा त्रासून गेलो इथे घर. त्याच्यामुळे आता मीच लोकांना सांगू शकत नाही, मला उलट लाज वाटते तुम्ही इथे फॉर्म भरा आणि इथे घर घ्या बा वगैरे म्हणून. एवढ्या समस्या. आणि दुसरं म्हणजे असं, घरं जरी स्वस्तात आहे इथे, पण स्वस्त म्हणजे स्वस्त कुठे काय, फुकटात थोडीच आम्हाला गव्हर्नमेंट घरं देऊन राहिली. NIT लागेल तर तेही पैसाच घेऊन राहिलेली आहे. आणि तेही पैसा कशा रूपात? NIT काय आपल्यातर्फे असं नाही नको घ्या म्हणतात, घर बँकेतून कर्ज घेऊन घ्या म्हणतात. कोणी गव्हर्नमेंट बँकेतून लोन घेतलं, कोणी प्रायव्हेट बँकेतून लोन घेतलं. प्रायव्हेट बँकेच्या रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे, गव्हर्नमेंट बँकेच्या थोडाफार त्याच्यापेक्षा कमी आहे. लोक घेऊन तर घेतात, पण लोक इथे मिडियम क्लास टाईपचे लोक राहायला आलेले असल्या कारणास्तव ते इतका कर्ज म्हणजे भरूच नाही शकत. त्याच्यामुळे माझं हे देखील एक म्हणणं आहे NITला की तुम्ही ही जी बँकेची जे म्हणजे झंझट लावली, ही जी भानगड तुम्ही उपस्थित केली मदत की बँके थ्रू तुम्ही लोन भरावा, तर ही बँकेची सुविधा न करता तुम्ही स्वतः थ्रू म्हणजे लोकांना लोन द्या आणि स्वतःच म्हणजे त्याची इन्स्टॉलमेंटच्या रूपात ते घर हे म्हणजे लोकांना द्यावा म्हणून, म्हणजे जेणेकरून लोकांना कर्जाचं म्हणजे बोजा पडणार नाही. NITला जर समजा NIT हे घर समजा जर कमी किमतीत दिले 4,000च्या इन्स्टॉलमेंट मध्ये म्हणजे 3,000च्या इन्स्टॉलमेंट मध्ये, तर सर्व लोक आरामात फॉर्म भरून घर घेऊ शकतील. लागेल तर आता घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे? आता तुम्ही जे बोलताय इथे सुविधा आहे, तर आहे की नाही सुविधा? नाही, सुविधा तर इथे काहीच नाही. इथे असं भरपूर समस्या आहेत. जसं ही वॉल कंपाऊंड बनली आहे,
अर्धवट वॉल कंपाऊंड नाही बनलेली आहे काही. ही दिसते तुम्हाला इथून बनलेली, पण समोर जाऊन पाहता मधात पूर्ण ब्रेक झालेला आहे. काहीच ती वॉल कंपाऊंड नाही. तिथे मधात कधी रात्रीची बेरात्री चोर येतात. इथे भरपूरदा म्हणजे चोरीचे प्रकरण झालेले आहेत. कधी कधी गाय ढोरे गुरवार हे सगळे येतात लागंत वाटल्यास. इव्हन म्हणजे जे एसटीपी प्लांट जो वरच्या टीना निघून गेलेले आहेत. प्रत्येक बिल्डिंग वर सोलर लागलेले आहे, पण सोलर बंद कंडिशन मध्ये आहे, चालू कंडिशन मध्ये नाही. त्या सोलरचा काहीच उपयोग नाही. तरी सुद्धा NIT आमच्या नावावर सोलरचे बिल पाठवत आहे वाटल्यास लागेल तर. एक दिवस तर माझ्याच मुलीला सोलरच्या इथून स्पार्किंग होत असल्यामुळे माझ्या मुलीला आंघोळ करता करता करंट लागला वाटल्यास लागेल तर. शेवटी मी माझं सोलर कनेक्शन बंद केलं वाटलं, बायपास केलं सरळ सरळ काही वाटलं. तर त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की जोपर्यंत NIT पूर्ण इथल्या समस्या सोडवत नाही, इथे जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काही त्यांनी शिल्लक उरलेले काम आहे, जे जोपर्यंत ते परिपूर्ण करत नाही ना, तोपर्यंत मी तर म्हणतो की त्यांनी दुसऱ्या नवीन आवास योजनेचा विचारच नाही करावा वाटल्यास. पहिले इथल्या समस्या सोडवाव्या, त्याच्यानंतर नवीन आवास योजनेची ऍड द्यावी आणि त्याच्यानंतरच नवीन सुरुवात करावी वाटल्यास फॉर्म भरण्यास. गरिबांसोबत मजाक केले का सरकारनं? नाही, सरकारनं तर गरिबांसोबत एक पूर्ण मजाकच दिसून राहिला आहे. जेणेकरून म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना यांनी काढली गरिबांसाठी, तर गरिबांसाठी त्यांनी 6,90,000 आमच्याकडून घेतले. तर त्याच्या हिशोबानं त्यांनी म्हटलं होतं की सगळं सोयी उपलब्ध होईल. तर मग कोणत्या सुविधा म्हणजे उपलब्ध झाल्या? आमच्या घराला सीपेज येते, पाणी आला तर आमच्या घरचं शॉर्ट सर्किट होते, शॉर्ट सर्किटमुळे आमचे घरचे फ्रीज खराब होते, सगळं काही होते. तर याचा म्हणजे काय खर्च का NIT देते का आम्हाला? आणि एवढं सगळं गव्हर्नमेंटने त्यांना पैसे दिलं बांधायसाठी, तर मग त्यांनी याचं इन्व्हेस्टिगेशन केलं का की इमारत पूर्णपणे चांगली बनली आहे की नाही बनली आहे? आज तिच्या पाहता त्या अशा इटा जोडल्या आहे की जेणेकरून कोणी लात मारली तर तिचं निघून जाईल. बरोबर, प्लास्टर नाही, हे नाही. पाणी येते तर 4थ्या मजल्यावर पाणी येते, तर मग सिपेज पहिल्या फ्लोअरून कसा होत आहे? पहिल्या फ्लोअरून सिपेज होत आहे, याचा अर्थ ते भिंत परिपूर्ण शक्य नाही आहे. जर ते काही वर्षांना तुटली तर आम्ही लोक मरून जायचं का? म्हणजे गरीब लोकांना घर द्यायचं याचा अर्थ त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का? आम्ही 1 वर्षापासून सर इथं राहत आहोत, तर 1 वर्षापासून एक बी NITचा कर्मचारी नाही आला, NMRDचा कर्मचारी नाही आला का बा कसं काय लोक राहत आहे, काय त्यांचे काय समजते. आम्ही का ढोरं वगैरे आहो का जे आम्हाला देऊन दिले राहत बसा, तुम्ही आपल्या पद्धतीने राहत बसा? तर आमची बी तर काही सुविधा पाहायला पाहिजे ना सरकारनं. झाली का इथं फ्लॅट घेऊन तुम्हाला वाटतं कसं? पहिलं असं वाटलं खूप छान आहे, पण आता असं वाटत आहे की यांनी आम्हाला फसवलं. एवढे सारे पैसे देऊन फसवलं. तेवढ्या पैशात तर आम्ही दुसरा फ्लॅट घेऊन घर बांधणं परवडलं असता. आम्ही गरीब माणसं, आम्हाला म्हणजे पाहिजे त्या पद्धतीने द्यायला पाहिजे होतं. आम्हाला वाटलं की नाही घर भेटलं आमच्या स्वतःच्या घर. हे घर 327च्या आसपास मध्ये आहे. 1 बेडरूम आहे, 1 किचन आणि हॉल अटॅच आहे, दोन्ही पण. बरं, तर आता एकूण तुम्ही इथे 3-4 वर्ष म्हणून राहता, सामान्य जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं की इथे बाकी लोकांनी आले पाहिजे का राहण्यासाठी? प्रधानमंत्री ते घर देत आहे प्रधानमंत्री साहेब, तुम्हाला वाटतं का की आता प्रधानमंत्रीच्या बोलण्यावर? प्रधानमंत्री साहेबांना आता नवीन पुन्हा योजना काढली 3 करोड घरांसाठी, पण माझं म्हणणं असं आहे की जर चांगल्या पद्धतीनं अगर घर बनवत असतील तर बनवा, नाही तर काही गरज नाही आमच्यासारख्या गरीब माणसाला फसून इथं. झालं वाटतं का तुम्हाला या सगळ्या गोष्टीत NITचा भ्रष्टाचार झाला, भोंगळ कारभार आहे इथं? NITचा भोंगळ कारभार आहे. कारण आम्हाला पूर्ण 420पणा केलाय. आम्ही NITत गेलो तर आम्हाला ते सांगते का नाही असं करा, तसं करा, तसं करा. आमचे एक बी काम नाही करत आणि एकच सांगते का सोसायटी बनवा. म्हणजे आम्ही आपली सोसायटी बनवू आणि तुम्ही आम्हाला मोकळे करा. तर तुम्ही 6,90,000चा हा घर आहे, तुम्ही लोन घेऊन किती रुपयात पडला हा लोन? आम्ही 6,90,000चा लोन आम्ही सँक्शन केला, तर तो आमचा पूर्ण बजेट पकडून आम्हाला चालला 14 ते 15 लाख चालला. त्याच्या जास्त पण कमी नाही, 12, 13, 14% लोन आहे. जर NIT तुम्हाला 6,90,000 घर देत आहे, तुम्हाला लोन करून त्याचा गोष्टी करावं लागतं आणि तो चाललाय 15-16 लाखापर्यंत. जर NITने 6,90,000 रुपये तुमच्याकडून इन्स्टॉलमेंटच्या हिशोबाने 8,000 रुपये महिना किंवा 9,000 महिना घेऊन घेतला असता आणि जो काही वर्षाचा कालखंड असता तर ते चांगलं झालं असतं. पण तुम्हाला आता जे 6 लाख सांगत आहे कमी दर्जे म्हणजे कमी खर्चात जो कमी किमतीचं घर आहे तो तसा राहिलाच नाहीये. ते जास्त करून उलट 17-18 लाखामध्ये घर जात आहे. मग त्या अर्थ का झाला? मग ते कमी किमतीत आम्ही गरिबांना घर दिले बा म्हणून. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की इथे फक्त सरकारने आमची फसवणूक केली आहे.
ती फसवणूक म्हणजे कशी की त्यांनी म्हटलं की आम्ही गरिबांना घरं दिला, पण इथे गरिबांना घरं दिलेच नाही आहे. इथे ज्यांच्या 2-2, 3-3 मजली बिल्डिंग आहे त्यांना इथे घरं दिलेली आहेत, आणि जे ज्यांना खरी घराची गरज आहे ते वाटल्यास अजूनही रस्त्यावर राहत्या वाटल्यास लागेल. तर मी तर म्हणतो की NIT म्हणे किंवा सरकारने म्हणे की त्याच्या लेवलचे जे वरचे ऑफिसर असेल, मग ते PMO असो, राष्ट्रपती असो किंवा आणखी कोणी असो वाटल्यास लागेल, तर त्यांच्या थ्रू खरं इथे इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे, खरं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे की खरंच इथे गरीब जनता राहते की कोणती जनता राहते. बाबा मोदी हे तर मुमकिन आहे म्हणतात साहेब, काय सांगाल? नाही, मोदी तर मुमकिन नाही. आमची हे सगळं पाहून असं वाटतंय की यांचं सगळं काय नाम बडेवर दर्शन खोटे असं झालंय. पूर्ण फजिती होऊन गेली आमच्या लोकांची. नाही, प्रधानमंत्र्यांना घर दिलंय, जे लोकांना घर नव्हतं त्यांना घर दिलंय ना, चांगलं काम केलंय ना. घर दिले आहे ते गोष्ट ठीक आहे, पण आमचं म्हणजे कसं आहे की त्याच्या हिशोबाने नाही आहे ना, इथं सगळं भोंगाळ कारभार झालाय. फक्त यांचे कसं आहे नाव मोठे आणि दर्शन खोटे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे इथं. दिशाभूल करण्यात आली का प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावावर? त्यांची म्हणजे जनतेला फसवण्यात आला, जनतेला फसवण्यात आला. आणि महत्वाचं म्हणजे इथे काय म्हणता येईल त्याला की लोकांसोबत